तर आपला एक रिक्षावालाच मित्र भेटला होता. ते म्हणला तू डबा घेऊन जातोस, मी व्हिडिओ डबा घेऊन जातोय, तिकडं जातो कुठं पण, तिकडं पण जेवतो, गाडीत जेवायला लाज वाटत नाही का? म्हणलं लाजायचं काय, रस्त्यावर माणसं उभं राहून खाते, ते लाजत नाहीत कधी. आता भारी भारी IT पार्कवाले तुम्ही पाहिले असतील, भारी स्टॉल असतील, असं उभाटेच खाते चमच्यानी, नाली शेजारी असते, सर्व शेजारी असते, खात राहते. आणि मी तर मस्त झाडाखाली गाडी लावून मस्त जेवतोय, आणि ते म्हणतो तुला लाज वाटत नाही का? काय बघितले का आपले रिक्षावाले कसे? जय शिवराय भावांनो, कसे आहात सर्वजण? आज आहे मित्रांनो मंगळवार आणि आपण आलेलो कामावर 27 जानेवारी 2026. आणि मित्रांनो आपण आहोत मोशीमध्ये. आताच गॅस भरलेला आहे मित्रांनो, 400 रुपयाचा गॅस भरला आपल्या गाडीत आणि आल्यापासून 1-2 बुकिंग वाढल्यावर आपण बुकिंग काही भरलेल्या नाही. तर पाऊस कसा जातोय ते तर माझ्यासोबत लाईव्ह राहा मित्रांनो, आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया मोशीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाटते ना आजचा बिझनेस कसा होतोय ते. भावांनो, आपण मोशीहून येताना एवढा पाऊस आला मित्रांनो, चिखलीला आलतो बागवस्तीला 122 रुपयाची पहिली बुकिंग घेऊन. तर आपली भवन झाली मित्रांनो. अक्षरशः पावसाळा होता असा पाऊस आला मित्रांनो. काय माझ्या समोर एक लेडीज होत्या दोन, त्या स्कूटीवरून डायरेक्ट गाडी सटकली त्यांची, समोरचं ब्रेक दाबलं बहुतेक त्यांनी, जाग्यावर पडल्या. बरं झालं मी नाही तर थोडस जवळ असते माझ्या, तर माझ्या गाडी खालीच आल्या असते त्या, वाचल्या उलट त्या. एवढं स्कूटीवर फास्ट चालल्या होत्या, पाऊस आला त्यामुळे अजून फास्ट चालल्या कुठतरी पाऊस आल्यामुळे, मग पडल्या सटकीने. थोडं व्यवस्थित चालवा, जर पाऊस असेल तर साईडला घ्या ना तुम्ही गाडी, एवढी पळवायची काय गरज आहे? अवघड आहे भाऊ. भावानं 2 लगातार बुकिंग कम्प्लीट केलं. आपण आहोत आता खरावाडी पिंपरीमध्ये. तर पहिली तिथून आपण चिखलीला काय तिकडून वाढली नाही, बागवस्तीहून चिखलीला आलो. तर चिखलीवरून परत आपल्याला रावेतची वाढली DY पाटील पटली आणि तिथली बुकिंग कम्प्लीट केली आणि तिथून परत आपल्याला वाढली पिंपरीची बुकिंग. तर आता आहोत पिंपरीमध्ये मित्रांनो. बॅक टू बॅक 2 बुकिंग कम्प्लीट झालेल्या आहेत आपल्याला जायचे आहे मित्रांनो, धायरीला भाडं आहे त्यामुळं. तर तिथून थोडंसं मटेरियल आणायचं मित्राचं फर्निचरचं. तर तिकडली बुकिंग पाहतोय पण बुकिंग काय वाजत नाही, उलट इकडे पिंपरीकडे पाठवतोय. परत 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 पिंपरीला आलोय आणि पाहू आता इथून मी मला वाटते कासरवाडी साईडला जाऊ खाली थोडस, म्हणजे त्या साईडचे वाजन आणि मला जाता येईल तिकडे. पण भावानो पिंपरी सौदागर वाढली 108 रुपयाची परत. येताना 6.5 किलोमीटर राखील मोबाईलला चालू केलं, 5.5 किलोमीटर. म्हटलं ठीक आहे चला 108 रुपये झाले. तर सोडलं इथं, आता पाहू वाजते का पुण्यात पण जाऊ आपण, किंवा जर साईड पडली तर. आता मला वाटतं पिंपरी सौदागर मधून पडेल 100%, बाणेर बिनेर काहीतरी वाजल, तिकडून तसंच जाता येईल धायरीला. आणि मटेरियल अर्जंट असल्यामुळे जावंच लागणार आहे. तर मित्रांनो मोहम्मदवाडी साईडची बुकिंग वाढली आता रॅपिडो 340 रुपये. सरला म्हणलं मित्राने यावं लागेल. सर म्हटले ठीक आहे. परत गाडी वाटले, म्हटले पूर्ण आज काही संप आहे का? म्हटलं नाही सांगता येणार. ऐकलं तर नाही वाटलं संपचा नाही वाटतंय, पण सांगता नाही येणार म्हणलं, मला माहित नाही फोर व्हीलरचं. तर मी ते म्हटले की बुकिंग करतोय, अर्धा तास झालं बुकिंग होत नाही, नाही तर मी रिक्षाने जात नाही. आज फोर व्हीलर बुकिंग होत नव्हती म्हणून रिक्षाने चाललोय. म्हणलं बरं उपकार करायला लागला माझ्यावर, तसंच म्हणावं लागल ना. मला सांगायची गरजच नाही त्याला, त्याला कळत नाही बोलायचं, कुठल्या कस्टमरला काय अपमानित करायचंय का, बोलायचंय का, काय करायचंय. असे छपरी कस्टमर असतात काय काही. तर ठीक आहे त्याला सोडलं, त्याला म्हणलं मित्र यावं. मग त्याला मिटरने म्हटल्यामुळे रागाला काय माहित, त्याने झाले 360 रुपये. 20 रुपये वाढले, जास्त नाही वाढले, 20 रुपये वाढले त्याने. म्हणलं ठीक आहे ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे काही नाही वाटलं त्याला पण. आणि 360 रुपये सोडले. आपण बाहेर जाऊया, तर अर्जंट मटेरियल असल्यामुळे जावंच लागल. तर ठीक आहे जाऊया तिकडे. आणि जेवण करायचं राहिले, चलत चलत कुठतरी मस्त शेंगदाणे घेऊन जेवण करूया. चौकात आलो तर आपण आता, आणि हायवे सातारा हायवे वरतून. आणि बघा मस्त स्ट्रक्चर काढलं इथं, मस्त यांनी केलेलं आहे. भावांनो आपण आहोत कात्रज चौकामध्ये, एकदम हायवे पाशी पाहू शकता. हायवे वरतून चाललाय, खाली सर्व्हिस रोडला, आणि भाडं होतं त्याच्यामुळे आलतो आपण इकडं. तर म्हणलं आता जेवण करून घेऊ. 2 वाजले दुपारचे मित्रांनो. आणि बायकोनी काय दिलं जेव्हा बघतो, भाजी मेथी दिली, मस्त मेथी. आणि आपले शेंगदाणे लागतात मित्रांनो जेवताने, हल्दीरामचे 1 नंबर लागत आहेत जेवताने. कशामुळं तर मोकळी भाजी असतात, तर मग पातळ भाजी असल्यास काही गरज नाही, पण मोकळी असल्यावर कोरडी शेंगदाणे सोबत असले खायला तर भारी 1 नंबर. तर ठीक आहे जेवण करूया. तर एक
तर तुम्ही पाहिले असेल सीएनसी मशीन कशी आहे मित्रांनो. हे ऑटोमॅटिक लॅपटॉपवर कॅम्प्युटरवर ते सेटिंग करायची आणि ऑटोमॅटिक ती डिझाईन बनवायची पाहिजे तुम्हाला. स्वामी समर्थांची असो, छत्रपती शिवरायांची असो किंवा एखादं स्वस्तिक असो, काय पण असो, तुमचं ते ऍक्युरेट काढतंय. जी तुम्ही डिझाईन द्याल ते ऑटोमॅटिक मशीन काम करते. ते बरोबर तुमचं देवघर जे आहे त्या साईज नुसार ते बनवून देतंय. तर मस्त कशी वाटलंय तुम्हाला मशीन मला कमेंट मध्ये सांगा. तर भाऊ निघालो आपण आता डायरेक्ट बाहेर येऊन निघालो डायरेक्ट आता आळंदीला. तर भावानो आळंदीला आलो, त्याचं मटेरियल सोडलं. तर दुसऱ्या कस्टमर लगेच मित्राचा फोन आला की एक मंदिर घेऊन जायचं अर्जंट मध्ये. तर ते मंदिर त्याच्या दुकानावर आणलेलं आहे. ते पण एक भाडं मारले, 2 भाडे मारले आणि आपले पहिले ओला उबेरला जवळजवळ 900 रुपयाच्या आसपास काहीतरी झालते आणि 2 भाडे प्लस. तर मस्त अर्निंग झाले मित्रांनो आता पण. आणि संध्याकाळचे वाजले 6 आता आणि आपण पाहणार आहोत आता कुठली बुकिंग वाटते. टार्गेट एक माइंड सेट करून ठेवा की तुम्हाला टार्गेट एवढं करायचं आहे. खर्च काढा तुम्ही महिन्याचा किती असतो आपला, त्याच्यावर टार्गेट ठरवा तुम्हाला किती करायचं आहे. रेग्युलर तेवढंच करत जा. कधी जास्त केलं कधी कमी केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तो. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात खूप अडचणी येतात, परत काहीतरी दुखतं काहीतरी होतं. मग त्याच्यामुळं तुम्ही टायमिंगला बरोबर जेवढं पाहिजे तेवढंच काम करत चला. वाटल्यास आठवड्यातली 1 दिवस सुट्टी घेत जा, म्हणजे शरीरात तुमच्या थकवा जाणवणार नाही, आराम पण पडेल. तर पाहूया आपल्या दुधगावमधून कुठली बुकिंग वाटते ते आता. तर भावानं 141 रुपयाची आपण दुधगावून स्पाइन मॉलला आणली होती आणि जिथून लगेच ओरडा वाढली मित्रांनो 119 रुपयाची भोसरी मेट्रो स्टेशन. तर आपण लास्ट फाट्याला वाटलं मित्रांनो आले भीमनगर मोशी वाढली होती 175 रुपये उबेरला, पण बसली रनिंग मध्ये होतो. तर ठीक आहे, मेट्रो स्टेशन पाशी आहोत आणि पाहूया घराकडली बुकिंग. आता आपलं टार्गेट कम्प्लीट होऊन गेलेलं आहे, तर पाहूया आपण घराकडली बुकिंग. तर भावांनो संध्याकाळचे वाढलेत आता 8:30 आणि आपण आलेलो घरी आता. आणि तुम्ही पाहू शकताय की आपण आजचा बिझनेस मस्त केला मित्रांनो. तर 2000 मगाच झाले ते आपले. तर तिथून भोसरी मेट्रो स्टेशनवर वाढली आपल्याला नाशिक फाट्यावरून भोसरीची 110 रुपयाची. आणि तिथून नंतर आलो मित्रांनो आपण चिखलीला बुकिंग घेऊन. ती पण मस्त झाली मित्रांनो, 125 का 30 रुपयाची काहीतरी झाली. तर मस्त झाली ती पण. तिथून आपला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 500 रुपयाचा मस्त राऊंड झाला. आपण आलो घरी आता पार्क करत असतो. पाहू शकतो दरवाजासमोर आपण गाडी पार्क करतो मित्रांनो. एकदम आपला गेट इथे दरवाजाचं आणि एकदम दरवाजाला चिटकूनच गाडी पार्क करतो. मस्त मोठा रस्ता असा, नो टेन्शन. मस्त आपला रिव्ह्यू झालेला आहे. आपण आलो घरी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ चॅनल आहे तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. मोबाईलचे आयडी ब्लॉक लवकरच काढायला चालू करणार आहोत मित्रांनो. संपर्क झालेला आहे त्यांच्यासोबत, तर त्याच्या व्हिडिओ बनवेलच मी आणि तुम्हाला कळवेल नक्की. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद, गुड नाईट.